त्रिवार मुद्रा, तिन्ही गुरुपुत्र यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुद्रा। इथे समस्त देवता, मंदिरातील सर्व देवता यांना त्रिवार वंदन त्रिवार मुद्रा। इथे बसलेल्या सर्व सेवेकरींना श्री स्वामी समर्थ। आणि सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचं आहे असे काकांनी विनंती केलेली आहे, तर सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचं। पण एक 2 मिनिटं, ज्यांची मुलं आली त्यांनी हात वर करा, मुलांनी हात वर करा, मुलांनी हात वर। खूप खूप धन्यवाद। रोज तुम्ही काय म्हणायचं? श्री स्वामी समर्थ। काय म्हणायचं घरी? श्री स्वामी। फक्त मुलांनी म्हणा, मुलांनी फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ। 108 वेळा नाही म्हणलं तरी 10 वेळा रोज म्हणायचं। किती वेळा म्हणायचं? 10 वेळा। आपण मम्मी पप्पांच्या पाया पडता का? कोण कोण पाया पडतं? तुम्ही हात वर करा। इथं काही तुम्हाला शिक्षण नाही भेटणार, खरं ज्यांनी पाया पडतात त्यांनी हात वर करा। हा, व्हेरी गुड। आता इकडून 2 हात करायचे, पण इकडे जे बसतात ना त्यांनी रोज काय करायचं? आपल्या आईच्या, वडिलांच्या आणि मंदिरातील सर्व देवांच्या पाया पडायचं। पडणार ना दीदी? हा, पुढच्या वेळेला मम्मीला मी विचारेन, दीदी पडते का पाया म्हणून? मम्मीची म्हणजे तुझी जबाबदारी आहे, मम्मीला मी काय म्हणेन बघ, असं लक्षात ठेव। मग तू काय होशील? हुशार होशील, बरोबर आहे की नाही? गणपती बाप्पांचं नाव कशासाठी आहे? तर ते खूप म्हणजे इतके ते हुशार आहेत की आपण त्यांच्याकडे काही मागितलं, गणपती हे विद्येचे देवता आहेत, लक्षात घ्या। तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट यायचं आहे ना? ज्यांना फर्स्ट यायचंय त्यांनी रोज गणपती आता वर्षाशी बोलायचं, बोलणार ना? आणि ज्यांना बुद्धी पाहिजे, सगळ्यांना बुद्धी पाहिजे ना? लहानपणापासून ते जे लहान आहे ते आणि मोठ्यापर्यंत सगळ्यांना बुद्धी लागते, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? फर्स्ट येण्यासाठी बुद्धी लागते। मग कोण काय म्हणायचं रोज सगळ्यांनी? ज्या सेवेकरी ताई असतील, दादा असतील, गणपती अथर्वशीचे वाचन रोज करायचं। नित्य सेवेमध्ये गणपती अथर्वशीचं रोज वाचन करायचं आणि सरस्वतीचं पण वाचन करायचं। का करायचं सांगा? का करा? गणपतीला का देवता पहिली पूजा गणपतीची का होते सांगा? कारण ज्या वेळेला शंकर आणि पार्वतीने सांगितलं आपल्या 2 मुलांना, सांगितलं ना? काय सांगितलं? सगळ्यांना कथा माहिती आहे, काय करा? ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करा 3 वेळा। तर आपले जे कार्तिक स्वामी आहेत ते गेले, कार्तिक स्वामींना वाटलं की हा तर लंबोदर आहे, गणपती बाप्पा कसा आहे? पोट गणपती बाप्पाचं किती मोठं आहे? त्यांना वाटलं कार्तिक स्वामींना की हा काय पळू शकणार नाही, मग मी पळत जातो, म्हणून ते पहिले पुढे गेले। गणपती बाप्पा शांत तशीच उभे राहिले। गणपती बाप्पाने आपल्या आई वडिलांना काय केलं? 3 प्रदक्षिणा मारल्या। आणि मग ते शंकर म्हणतात, भगवान शंकर म्हणतात तू का नाही गेला? तर म्हणले तुम्हीच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि तुम्हीच म्हणजे माझ्यासाठी सगळे ब्रह्मांड आहे म्हणून। मग ते जेव्हा तिकडून येतात, कार्तिक माहिती ना, कार्तिक स्वामी गणपतीचे भाऊ तसे, मग ते येतात फिरून, तू इथंच आहे का म्हणे, तू नाही का गेला? मग ते सांगतात मी माझ्या आई वडिलांची प्रदक्षिणा। म्हणून आपले जे भगवान शंकर आहेत ते त्यांना आशीर्वाद देतात की तुला पहिलं पूजलं जाईल, तुला ज्यावेळेला तुझी पूजा होईल त्यावेळेस बाकीच्यांची पूजा होईल। बाकी आपण काय करतो? पहिलं गणपतीची। कशाची पूजा होती पहिली? गणपतीची। आपण काय, गणपतीची प्रतिमा नसेल तर आपण काय करतो? सुपारी ठेवतो, सुपारी ठेवतो की नाही? मग सुपारीची पूजा करतो। प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा आहे का? सगळ्यांच्या घरात आहे। फक्त चेक करायचं की उजव्या सोंडायचा नको, फक्त गणपतीवर 2 शब्द बोलणार, बाकी जास्त आपल्याला वेळ नाही एवढा। गणपती चेक करायचं आणि गणपतीची मूर्ती पितळेची पाहिजे। कशाची पाहिजे? पितळेची पाहिजे, लक्षात घ्या। आपल्याला जर खरोखर सगळ्यांना बुद्धी पाहिजे असेल आणि मन चंचल होता ना, तर गणपती अथर्वशीष रोज वाचायचं। गणपती अथर्वशीष आणि सरस्वतीचा मंत्र आहे बघा पाठीमागच्या पेजवरती, या कुंदे तुषारहार धवला, तो मंत्र म्हणायचा रोजचा रोज। तुमच्या जिभेवर सरस्वती राहील। तुम्ही काही लोकांचं इतकं बघा बोललं की खरं होतं की नाही? काही लोकांचं खरं, जे बोलले ते खरं होतं। त्यांची ती विद्या, त्यांना विद्येचा श्री सरस्वती देवीचा आशीर्वाद असतो त्यांना। आता आजची पूजा आजचं झालं, आज घरी गेल्यानंतर जे नैवेद्य दाखवा नसतं त्यांनी गोड काय करू? गणपतीला नैवेद्य दाखवा, दुर्वा वाहा। त्याच्यानंतर उद्या काय आहे? वसंत पंचमी। वसंत पंचमीला उद्या मुलांना काय करायचं? छोट्या मुलांच्या जिभेवरती, आपल्या स्वतःच्या पण जिभेवरती आईम लिहायचंय। आईम उद्या ग्रुपवरती येईल, तो कसा काढायचा? तर दर्भाच्या काडीने
दर्भाच्या काडीने मधात बुडवायची, दर्भाची काडी खात बुडवायची, मधामध्ये बुडवून तो आयन शब्द घ्यायचा. जी बाहेर काढायला लावायची नसेल दर्भाची काडी तर कानातली रिंग असेल, कानातला काय टॉपचे मागचा दांडा असतो त्याने घ्यायचा. आपण स्वतःच्या करू शकतो, कारण आपल्याला सरस्वती पाहिजे. काही काही लोक मुलं काय म्हणतात माझ्या लक्षात राहत नाही. ज्यांना ज्यांना फर्स्ट यायचंय, ज्यांना ज्यांना लाल दिव्याच्या गाडीतनं जायचंय त्यांनी वसंत पंचमी असेल वसंत पंचमी असेल किंवा तिकडे बघून मी विसरायला लागली सगळं. शुद्ध पंचमी असेल तर आपण आयम लिहायचा. महिन्यातून एकदा पंचमी असते त्यावेळेला आपल्या मुलांना बघा, आपल्याला माहित होतं का तरी, तर आपण पण काहीतरी कलेक्टर वगैरे झालो असतो की नाही, झालं असतं का नाही. म्हणून आपल्या मुलं, आपली स्वप्न आपल्या मुलं पूर्ण करतील. आणि करणारे कोण आहेत? महाराज आहेत. आपल्या मुलांना आरतीला घेऊन यायचं. आता इतकं बाळ रडत असतं तरी याला घेऊन येतात. आपली मुलं मोठी झालेली आहेत तरी आपल्या मुलांना ट्युशनचे एक दिवस दांडी बसू द्यात, पण महाराजांच्या जवळ तर घेऊन यायचं. काय नाही होत एका दिवसाने. आणि उद्याचं पण झालं, आजचं पण झालं. आणि एकच फक्त सांगायचंय की आपल्याला 24 तारखेला 28 शनिवारी 24 तारीख येते ना, शेवट चौथा शनिवारी येतोय. त्या दिवशी गुरुपीठला मासिक मीटिंग आहे. माऊलींनी सगळ्यांना बोलवलेलं आहे. कोण कोण जाणार आहे त्यांनी नाव जाताना द्या. आता काय तुम्ही विचारणार आहे का ना, कोण कोण जाणार आहे मीटिंगसाठी, यायला कोण तयार असेल त्यांनी नक्की नावं द्यायचे गुरुपीठला जायला. कारण माऊलीने स्वतः मेसेज सांगितलेला आहे की सगळे मुंबईकर तिथं आले पाहिजे. मग तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर नक्कीच नावं द्या माऊलींच्याकडे जायला. त्याच्यानंतर कृषी मेळावा पण आहे. कृषी मेळाव्याला जायचं नियोजन दादा करणार आहे. तर जे आपले दादा सेवेकरी आहेत त्यांनी मुकेश दादांच्याकडे कॉन्टॅक्ट करायचा. कृषी मेळाव्याला पण जायला पाहिजे, आपल्याला समजेल. कारण तिथे जवळजवळ 50च्या वर कंपन्या बाहेरच्या देशातून येणार आहेत आणि तिथं आपल्या मुलांना नोकरी वगैरे पण आपल्याला मिळू शकते. लक्षात घ्या, मोठी कंपन्या आहेत, एकदम बाहेरच्या देशातल्या कंपन्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं फक्त सेवेकऱ्यांचीच मुलं घेणार आहेत. मग हा चान्स कोणी सोडायचा नाही. ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांनी तिथं किती तारीख आहे तुम्हाला तारीख तुम्हाला सांगितली जाईल. 23 नंतरच आहे, पण 23 नंतरच आहे. लक्षात घ्या, कृषी मेळावा आहे त्यासाठी लक्षात घ्या. तिथं शेतकरी पण येणार आहेत, पण आपण पण जावं कारण आपल्याला माऊलीने बोलवले. ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्की जावं, शनिवारी जावं आणि कृषी मेळ्याला पण जावं. काही 3-4 जण उठा आणि प्रसादाचं होई करून घ्या. त्याच्यानंतर गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरु की जय. भारत